हाय हॅलो नमस्कार, कसं काय मंडळी, वेलकम टू माय चॅनल व्लॉग विथ गौरी। आजचा आपला व्हिडिओ असणार आहे शासकीय वसाहतीच्या पुनर्विकासाबद्दल। शासकीय वसाहत वांद्रे पूर्व। तसे पाहता ही वसाहत साधारणतः 1955 ते 1960च्या दरम्यान बांधण्यात आली। त्यानंतर हळूहळू 1965 ते 1970 पर्यंत इतर इमारती तयार करण्यात आल्या। या वसाहतीमध्ये शासकीय अधिकारी व कर्मचारी राहून गेले, काही आताही राहत आहेत, परंतु बहुतांश लोक आता सेवानिवृत्त झाले आहेत आणि काही स्वतःहून दुसरीकडे राहायला गेले आहेत। आज शासकीय वसाहतीचा पुनर्विकास होत आहे। यामध्ये उच्च न्यायालय वांद्रे पूर्व येथील वसाहतीमध्ये होणार असल्यामुळे वसाहतीमधील बहुतांश सर्व इमारती पाडण्यास सुरुवात झालेली आहे। टप्प्याटप्प्याने शासकीय वसाहतीतील काही चौक आणि त्यातल्या इमारती तोडण्यास सुरुवात झालेली आहे। जरा ठहरो आपल्या वसाहतीमधील सर्वात जुनी संस्था असा जिचा नावलौकिक आहे ती गव्हर्नमेंट क्वार्टर रेसिडेन्शियल असोसिएशन म्हणजेच गक्वारे असोसिएशन, जिची स्थापना 1959 रोजी झाली आणि आपल्या वसाहतीमधील बहुतांश लोकांची मुले तेथील पाळणाघर, वाचनालय, व्यायामशाळा इथे वावरली व तेथील सभागृहामध्ये आपले कार्यक्रम साजरे करून व गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला। ते गक्वारे असोसिएशन ही इतक्या वर्षांनी पुनर्विकासामध्ये तोडण्यात आलेले आहे। तसेच वसाहतीमधील स्वादिष्ट पाटील वडापाव हे यापूर्वी वसाहतीमधील राहणारे व आताही राहणाऱ्या लोकांना माहिती नाही असं होणार नाही। हा पाटील वडापाववाला आता पुनर्विकासामध्ये वसाहतीच्या आठवणीतून जाणार आहे। आपल्या वसाहतीमध्ये उडपी हॉटेल हे सर्वांचे वडा सांबार आणि राईस प्लेटसाठी प्रसिद्ध हॉटेल होते। हे जुन्या राहणाऱ्या लोकांना नक्कीच माहिती असेल। वसाहतीच्या पुनर्विकासात उडपी हॉटेलची इमारत सुद्धा पाडण्यात येणार आहे आणि उडपी हॉटेलच्या समोर बस क्रमांक 314 व 315 याचा बस स्टॉप होता, तो यापूर्वीच बंद करण्यात आला, तोही पाडण्यात येणार आहे। तेच उडपी हॉटेल आता काळाच्या आड जाणार आहे। तसेच वसाहतीमधील प्रसिद्ध ताक दूध केंद्र, झुणका भाकर केंद्र, ज्यूस सेंटर, फ्रँकी सेंटर हे सगळे काळाच्या आड जाणार आहेत। आज वसाहतीमधील ही महत्त्वाची ठिकाणे पुनर्विकासामध्ये तोडण्यात येत आहेत। उद्या वर्षभरात अनेक इमारती आपल्या जुन्या आठवणी पुसणार आहेत। तेथील दुकाने, मैदानं, रस्ते, तेथील वावरलेल्या आठवणी पुसल्या जाणार आहेत। तिथे फेरी मारताना खरंच आपण इथे राहत होतो अशा सर्व आठवणी पुसल्या जाणार आहेत। गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी।